सलामीची जोडी मैदानामध्ये येईल. माधवड बी संघाकडून गोलंदाजी मार्गवर पहिला गोलंदाज असणार आहे HD केवणी दिवे या संघाकडून. आणि जाऊ आपण कॉर्नबॉक्समध्ये जिथं सज्ज असतील एक नामवंत समालोचक भरेश्वर गवळी सर. सलामीची जोडी खेळपट्टीवर क्षेत्ररक्षणे लावलं जातं. एसटी रक्षक आपण पाहतो एसटी पासून दूर आहे. एक गलीला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक डीप मिड विकेट आणि स्ट्रेट लॉंग ऑफ. पहिला चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ वेध घेतो एसटी रक्षकाचा. इट्स डॉट बॉल. अशा प्रकारे आपण पहिला बॉल बघितला सर. अगदी गुडलंतवरून आतमध्ये आला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला प्रयत्न केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. अप्रतिम सुरुवात चांगलं शेळा तर शेवट चांगला बघायला मिळतंय. करेश म्हात्रे आणि खराब चेंडू आहे. पंच वळट आहेत आणि नोबलचा इशारा करतायत. तिथे पहिला बॉल चांगला हाताला गेला होता आणि त्यानंतर कुठेतरी आपला लाईन तर चुकीच्या हातात आहे. बोनसच्या रूपाने 5 धावा मिळाल्या जातील. या धावा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरताय ना त्यावेळी या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमचं सर्वस्व नक्की ज्या मॅचमध्ये द्यायला पाहिजे, या क्रिकेटमध्ये द्यायला पाहिजे. मात्र इथे कुठेतरी चुकी करतोय आणि त्या चुकीचा भोगतान नक्कीच भादवड बी संघाला मिळाला जातोय. केदार पाटील शफल क्रॉस हवा इम्प्रोवाइज फटका खेळलाय स्वीपच्या अंदाजामध्ये आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नऊ धावा झालेल्या आहेत. पहिल्यांदा बघितलं आपण खराब चेंडूवर 4 धावा मिळाल्या, 5 धावा मिळाल्या आणि हा चांगला फटका बघायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा केदार पाटील मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा खरं तर शॉर्ट बॉल होता. मात्र उजव्याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इट्स डॉट बॉल. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे 9. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. केदार पाटील गोलंदाजी करताना आपण पाहतोय. SD केवणी विरुद्ध भादवड बी या 2 संघांमध्ये मॅच आपण पाहतोय. केदार ड्राईव्ह केलेला आहे. स्ट्रेट टू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. धावबाची शक्यता आहे. पंचांकडे अपील केलं जाते. मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. अतिशय वेगात एक धाव पूर्ण केली जाते. फटका चांगला आणि तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, तितक्या चांगल्या दर्जाची फेकी, तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. एक धाव मात्र पूर्ण झाली. धावसंख्या झालेली 10. बिनबाद 10. केदार पाटील मार्गस्थ होईल. फुल टॉस. मात्र फायदा उचलता आलेला नाहीये आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा थ्रो तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. 2 धावा मात्र मिळत आहेत. फायदा सुद्धा उचलता आलेला नाही कारण फुलटा चेंडू होता. एक क्षणभर तर आमच्या नजरा सीमारेषेच्या बाहेर गेल्या. पण मात्र आपण बघितलं की डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी पोझिशन मध्ये आलेले आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेले 12. सलामी जोडी अजून खेळपट्टीवर करेश म्हात्रे त्याचबरोबर निखिल जोशी अशी जोडी. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू होता. संमिश्र षटक बघायला मिळते. या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. फक्त एक जमेची बाजू भादवड बी संघाची की कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. चला साईश कारभार संघ आणि मिनेश जय बजरंग तारेवली दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये इथे हजर राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत लक्षात घ्या. तर साईश खारबाव आणि मिनेश 11 जय बजरंग कारेवली संघ आपणास विनंती असेल आपण टॉससाठी या. महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट खारबाव आणि मिनेश पाटील फॅम टीम जय बजरंग कारिवली.
मिनेश 11 जय बजरंग कारिवली दोन्ही संघ कॅप्टनना ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कालचा दिवस खरं तर गाजवला तो म्हणजे यशवंत स्मृती राहणार संघाने, पण शेवटची मॅच जी झाली जबरदस्त इंटरेस्टिंग लो स्कोरिंग मॅच असताना सुद्धा यशवंत स्मृती राहणार संघाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केला आणि अंतिम फेरीमध्ये दिमागात प्रवेश केला. दुसरं षटक घेऊन येतोय आपण कोळ्या खेळाकडे. सदू पाटील. सदू पाटील येतोय आणि सदू पाटीलला इथं बक्षीस लागलंय माझ्याकडूनच. तर विकेट हॅट्रिक घेतली सदूने तर 500 रुपये. सदू याच्यासाठी हा बक्षीस असेल माझ्याकडून स्वतः. सदू पाटील पहिला बॉल. यावेळी अपील केलंय. इथे काय केलं गेलं होतं मात्र इथे पोहोचत सांगतात लेग बाईज आहे. असं वाटलं होतं की नक्कीच सर की कुठेतरी हा पहिला बॉल आहे ना तो पण असं वाटलं होतं की पहिल्या बॉलवरती विकेट येते की काय. खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं जाते मात्र अपील पंच फेटाळून लावताय. लेग बाईचा इशारा होतो. एक अवांतर धाव मिळते आणि एका धावाने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 14. सदू पाटील विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आमचे सहकारी समन्वयक मंडळाची कडून यांच्याकडून. स्लॉक करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग तितकं झालेलं नव्हतं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय आणि त्यावर मात्र बॅटर 2 धावा पूर्ण करतायत. चेंडू चांगला होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही. चेंडू हवेत झेल झाला नाही पण 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या झाली 16. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतोय सदू पाटील कडून. सदू शॉट अगदी जागेवर ना याला मात्र प्लेड ऑन. नरेश मात्र असा एक बॅटर होता की ते कुठल्या क्षणी मोठे पटके खेळू शकत होता. मोठे पटके खेळ क्षमता त्याच्याकडे होती. कित्येक अशा मोठ्या इनिंग त्याच्या बघितलेल्या आपण, मग सिटी क्रिकेट असो किंवा त्याचा संघाचा गावचा क्रिकेट असो, पण यावेळेला मात्र करेश मध्ये तितकं यश आलं नाही. पण अप्रतिम गोलंदाजी सदू पाटील. ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट सदू पाटीलने मात्र प्राप्त करून दिली आहे. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते बाळातरे कंप्लीट ऑलराऊंडर. महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेले सदू पाटील आणि पहिला फलंदाज बाद झाले. धावसंख्या 16. करेशने बाद होण्यापूर्वी 7 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावांची खेळ केली. 100चा स्ट्राईक रेट. 100च्या स्ट्राईक रेट तुम्ही खेळलात तर तुमची लो स्कोरिंग मॅच होईल. किमान तुमचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त असणं फार गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट जे तुम्ही खेळणार आहात ग्रामीण क्रिकेट तेव्हा 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट असायला हवा, तरच तुम्ही मोठी धावसंख्या उभी करू शकता. सदू पाटील ऑन दी अपच्या अंदर फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत होता मात्र झेल होत नाही. वाईड ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी 72ला मिळते. 72 आपलं खातं उघडतोय आणि धावसंख्या झाली 18. 1 बाद 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये सदू पाटील करतोय. भले धावा गेलेल्या आहेत पण महत्वपूर्ण विकेट त्यांनी संघाला प्राप्त करून दिलेली आहे. मस्सल गेंदबाज ड्राईव्ह केल्या स्ट्रेट टू शॉर्ट मिड विकेट. थोडासा फंबल होतोय आणि 1 धाव पूर्ण होते. षटक समाप्त झालेलं आहे आणि या षटकाचा विचार जर आपण केला तर या षटकामध्ये तब्बल धावा दिलेल्या आहेत. लेग बायच्या धावा जर सोडल्या तर खरं तर 5 धावा फक्त दिलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर
परंतु एकंदरीत या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. पण एकंदरीत 11 धावा आलेल्या आहेत. एकंदरीत जर पकडला आपण तर 11 धावा, कारण टोटल धावसंख्या जी झालेली आहे ती 19. टोटल 8 धावा आलेल्या आहेत. पण चांगली गोलंदाजी, कारण महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली होती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/19 तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. याला माझा ताकदवर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल तो म्हणेल डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि फलंदाज धावबाद. तिसऱ्या पंचांची सुविधा फक्त पंचच घेऊ शकतात. DRS सिस्टीम नाही, उपलब्ध नाहीये, लक्षात घ्या. ज्या विकेटची आवश्यकता होती खरं तर ती विकेट सुद्धा प्राप्त केली, कारण बाळा तरेला बाद केलेला आहे. सुरुवातीला बघितलं करेश मात्र बाद झाला, त्यानंतर बाळा तरे बाद झालेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये बाळा तरे बाद झालेले आहेत. 20 या धावसंख्येवर 2 फलंदाज आपण पाहते बाद झालेले आहेत. 2 बाद 20. तिसरं षटक, कारण 5 ओव्हरची मॅच असल्यामुळे केदार कंटिन्यू आहे, कारण पहिल्या षटकामध्ये केदारने खूप चांगली गोलंदाजी केली होती. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आले अमोल तरे. पहिला फलंदाज करेश मात्रे बाद झाला तो आपल्या वैयक्तिक 7 या धावांवर. दुसरा फलंदाज धावबाद झाला तो बाळा तरे. निकेश जोशी आणि अमोल तरे अशी जोडी आता मात्र खेळपट्टीवर. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण जे आपण पाहतोय सीमारेषेवर तब्बल 5 क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू मात्र हेलिकॉप्टर फटका, चेंडू हवेत होता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. असा जेव्हा झेल तुम्ही घेणार ना तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून कमिटमेंट, सुरुवातीपासून थोडासा स्टार्ट घ्यावा लागतो, तरच तुम्ही अशा प्रकारे झेल संपादित करू शकता. एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली 21-21. केदार पाटील 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला जात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. पंचांचा लेग बायचा इशारा. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू पायावर आदळला होता, मात्र लेग बायच्या रूपाने 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या झाली 23-23. 2 बाद 23. बाद झाला फलंदाज करेश म्हात्रे, त्यानंतर बाळा तरे. 2 बाद 23. आपण जे मॅच पाहतोय भादवड बी विरुद्ध SD केवणी या 2 संघामध्ये प्राथमिक फेरीतील मॅच आपण पाहतोय. फटका खेळला आणि इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. शॉर्ट पॉइंटला सहज सोपा सुंदर झेल.
चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये सुद्धा खूप प्रभावित केलं होतं आणि या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी केदार पाटीलला करताना आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 बाद 23 आणि त्या बॅटिंग करण्यासाठी येतोय प्रशांत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा हा षटकार. मिळाला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फोर्स केला होता आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा मोस्ट निडेड सिक्सर. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. झेल होण्याची शक्यता नाही. नो मॅन फ्लॅट मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते प्रशांतला. 31 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावगती जर आपण बघितली तर बस 10.33. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आय थिंक बादोड बी हा संघ 55+ कडे पाहत असणार आहे. आज पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 55 धावांचं लक्ष होतं. एकतीस धावा झाल्या. 31. चार फलंदाज. सुरुवातीला करेश मात्रे बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं की बाळातरे बाद झाला. त्यानंतर निकेश जोशी बाद झाला. 3 फलंदाज बाद झाले आहेत. अमोल तरे आणि प्रशांत गांगोडे असे दोन्ही बॅटर खेळपट्टीवर आहेत. प्रशांत गांगुडे यांनी एक षटकार लगावला होता. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी अमोल तरी सज्ज होईल. चौथं षटक. याला मात्र ब्लॉक खोलमध्ये टाकलेला चेंडू. खूप चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि डिफेन्स केला अमोलने. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या होते 32. हेमंत पाटीलला सातत्याने आपण पाहतोय पहिलं षटक तो नेहमी हाताळतोय, पण यावेळेला मात्र थोडीशी वेगळी रणनीती अप्लाय केलेली आहे. कारण चौथं षटक हाताळण्यासाठी हेमंत पाटील आलेला आहे. हेमंत मार्गस्थ होईल. राईट आर्म. याला मात्र अगदी इम्प्रोवाइज फटका. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळला होता आणि चेंडू सरळ निघून गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 36. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. मी उल्लेख केला होता हेमंत पाटील कित्येक सातत्याने कित्येक वर्षापासून होते. पहिलं षटक तो हाताळतोय. सलामीला सुद्धा नेहमीच तोच येतोय. संघाचा तारणहार म्हणून ज्याच्या बघितलं तर हेमंतकडे कित्येक वर्षापासून केवढी संघाची धुरा तो यशस्वीपणे सांभाळतोय. पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याने थोडासा फंबल होतोय, मात्र स्वतःला सावरतोय. त्यामुळे 1 पेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली 37. स्वीपच्या अंदाजाने धावा जमवल्या जात आहेत. हा मात्र पूलचा फटका. शॉर्ट डाम पूल. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल घेण्याचं यश आलेलं नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेले 39. या षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 8 धावा आलेल्या आहेत. याला पुल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा हा एक षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 45. महागडं षटक. 3 षटकामध्ये
महागडं षटक आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतो तब्बल 14 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. याला पुन्हा ते हेलिकॉप्टर फटका, मात्र चेंडू जर ते लॉंग ऑन लावायला आपला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक, फलंदाज धावबाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत अमोलने केला, मात्र समोर साथ चांगली मिळाली नाही. धावपत जरा समन्वय बघायला मिळालेला नाही. 46 धावा झाल्या आहेत या षटकात. जर बघितलं आपण तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 46. टॉस साठी अंत तयार राहायचं आहे. साईस्पोर्ट खारबाव, महेंद्रजी पाटील फॅम टीम आहे साईस्पोर्ट खारबाव, आणि त्याचबरोबर मिनेश 11 जय बजरंग कारिवली, मनीष पाटील फॅम टीम कारिवली. दोन्ही संघ कॅप्टनने टॉस साठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघ जबरदस्त संघ आहेत, भन्नाट फॉर्म मध्ये असलेले आहेत. या सीझनचा विचार केला तर खारबाव संघाने 2 स्पर्धेचं भव्य असं विजेतेपद पटकावलेलं आहे. मिनेश 11 कारिवली संघाने सुद्धा आपण बघितलं कालिका माता वडगर या संघाने स्पर्धा, त्या संघाचा चॅम्पियन हा संघ ठरला होता. तेव्हा दोन्ही संघाचा विचार जर आपण केला तर दोन्ही संघ कंप्लीट टीम आहेत. अंतिम षटक गोलंदाजीसाठी अमित, याला फटका खेळलेला, मात्र सरळ जाईल तो म्हणजे डीप मिडॉनला. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 47. फुल टॉस, चेंडू हवेत, झेली सुटतोय आणि 1-2 का 4 सीमारेषा पलीकडे जातोय चेंडू, आणि याच बरोबर 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. प्रशांत खूप चांगली बॅटिंग करताना दिसतोय. 50चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. 51 धावा झाल्या आहेत 51. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता असं वाटतं की 60+ 60 पेक्षा जास्त धाव होऊ शकते. प्रशांत इज ऑन फायर. खूप चांगली बॅटिंग प्रशांत करताना दिसतोय. अमित पुन्हा एकदा स्वीप. एक गोष्ट मात्र बघायला मी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, ते वाईड असा थ्रो. 2 धावा प्रशांत पूर्ण करतोय. धावसंख्या झाली 53. स्ट्राईक सुद्धा काही ठेवण्याचा प्रयत्न करतोय. प्रशांत ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय ना, मला आठवण झाली रिलायन्स कप 1987ची सेमीफायनलच्या मॅच मध्ये ग्रॅहम गुजने भारताविरुद्ध 115 धावांची खेळी केली होती, आणि त्यापैकी 70 धावा जवळपास स्वीपच्या माध्यमातून पटकावल्या होत्या. याला मात्र हेलिकॉप्टर फटक्याचा अंदाज, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 54. 54. आणि आता मात्र बॅटिंग साठी सज्ज होईल क्रिश नाईक. याला मात्र एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आहे आणि क्लीन बोल्ड त्रिफलाचित. चोपन्न धावा, आणि असं वाटतं की पहिल्या मॅच मध्ये आज 55 धावांचं लक्ष होतं. आणि 55 धावाचा लक्ष्याचा पाठलाग जयदुर्गा टेमगरपाडा संघाने यशस्वीरित्या केला होता, आणि इथे मात्र असं वाटते की लक्ष किती राहील. 54 धावा झाल्या आहेत. आणि त्या बॅटिंग करण्यासाठी येते योगेश तरे. अमितनं बघितलं तर एक चौकार जर त्याला म्हणजे लगावला गेलाय, पण थोडंसं कमबॅक करताना पाहतोय का 5 चेंडूमध्ये अमितने आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत. आणि स्लॉगरमध्ये तुम्ही अंडर 10 10 पेक्षा कमी धावा जर दिल्यात तर एक चांगली गोलंदाजी संबोधली जाते. योगेश आलेला आहे. योगेशला फक्त एक चेंडू खेळण्याची संधी मिळेल, मात्र चांगलं फिनिश करतोय का बघायचं, एक मोठा फटका खेळतोय का बघायचंय.
आवश्यकता आहे खरं तर मोठ्या फटकेची. सरळ ड्राईव्ह केला चेंडू सरळ येतो डीप मिडॉनला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा पर्यंत धोकादायक फलंदाज धावबाद. 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष्य. टॉस साठी दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. साई स्पोर्ट खारबाव आणि मेनेस 11 जय बजरंग कारिवली. मेनेस 11 जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. साई स्पोर्ट खारबाव संघ कॅप्टन आपण यायचंय. टॉस होईल. धावांचं लक्ष्य. सामना रंगतदार होईल. बऱ्याचशा वेळेला आमचा जो अनुभव असतो ना, कारण आपण दोन्ही संघाचा विचार जर केला ना, दोन्ही संघाची ताकद जी आहे ती अगदी समसमान वाटते. बाजूवर बी संघ पालातरे असेल, करेश म्हात्रे असेल, या उलट एस डी केवडी संघ म्हणून हेमंत पाटील बॅटर असेल, भावेश मिडल ऑर्डर आहे. कित्येक वेळा पाहतोय केदार सलामीला किंवा हेमंत पाटील असतो, पण तो नेहमी बदल होत असतो. आज हेमंत पाटील नेहमी पहिलं षटक हाताळला होतं, आज हेमंत पाटील चौथं षटक हाताळलं, पण ते महागडं ठरलं. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचते म्हणजे सलामीची जोडी मैदानात प्रवेश करते. येस, हेमंत पाटील आणि दर्पण मात्र स्ट्राईक कोण घेतोय ते बघायचंय. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. भादवड बी संघाकडून आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर गेलेली आहे. दर्पण मडवी आणि हेमंत पाटील. दर्पण मडवी आणि हेमंत पाटील अशी ही जोडी आणि करेश मात्रे वाला भादवड म्हणून ज्याला संबोधलं जात आहे तो कंप्लीट ऑलराऊंडर. आज बॅटिंग मध्ये फारशी काही चुणूक दाखवू शकला नाही. गोलंदाजीमध्ये काय करते बघायचं आहे. करेश यष्टीरक्षक यष्टी पासून दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक पॉइंटला थोडासा बॅकवर्ड. शॉर्ट कव्हरला आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे. मिड ऑफ शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट आणि दोन क्षेत्ररक्षक एक बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बाळा तरे लॉंग ऑनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि एक जवळपास ऑर्थोडॉक्स पोझिशनला म्हणता येईल मिड विकेटला. स्क्वेअर लेग क्लिअर कट म्हणता येणार नाहीये.
करेश मात्रे पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ट्राय टू स्ट्रेट टू मिड ऑफ, नेम साधला जात नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या चेंडूवर दर्पणने आपलं खातं उघडलं, संघाचं खातं उघडलं. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मोस्ट एक्सपिरियन्स हेमंत पाटील, संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून हेमंत पाटील. कट करण्याचा प्रयत्न, मात्र खाली जातोय चेंडू आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. एक काळ असा होता की केवढी संघातून हेमंत पाटील असेल, आकाश पाटील असेल, गिरीश असेल, असे क्रिकेटर, निलेशला कोण विसरणार आहे. ख्रिस गेलचा अंदाज स्लॉक केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हेमंत पाटीलची खेळी शून्यावर संपुष्टात. इट्स अ बिग 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 ब्लो. केवणी संघाला एक मोठा धक्का म्हणता येईल, कारण हेमंत सारखा एक फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे. ते खास करून करेश मात्रेला ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट करेश मात्रेने पहिल्या षटकात मिळवून दिलेले, अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचा ब्रेक थ्रू मिळवला जातो तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य असतं ते जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास वाढत असतो. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय अमित पाटील. हेमंतची काही शून्यावर समाप्त झालेले, संपुष्टात आलेले आहे. अमित पाटील जाते बॅटिंग करण्यासाठी. 1 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला, हेमंत बाद झाला. अशाच प्रकारची गोलंदाजी करत बहादूर बीस संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल, प्रेशर बिल्डअप करावं लागेल आणि केवणी संघाला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. करेस जागेवरनं फटका खेळलेला आहे, गॅप शोधलेले आहे, प्लेसमेंट किती जबरदस्त आहे. 4 धावा. फुटवर्क सुद्धा बघायला मिळालं नव्हतं अमितचं. अगदी जागेवर उभा, ज्या अंदाजात त्याच जागेवरनं फुलटा चेंडूला फेकून दिलं होतं, पण प्लेसमेंट इतकं जबरदस्त होतं की गॅप शोधली होती आणि चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. करेश हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी षटकामध्ये करताना आपण करेशला पाहतोय. करेश राईट आर्म शॉर्ट रन अप, स्लोवर वन आणि फुल टॉस होतोय आणि चेंडू सरळ निघून झाले एका टप्प्यानं डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. 4 धावा. थोडासा स्लोवर रन टाकण्याचा प्रयत्न केला गेला, चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बऱ्याचशा वेळेला असं होतंय की तुम्ही यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात तुम्ही फुलटॉस टाकता. 4 धावा, धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 9. यानंतर साईस्फोर खारबाव, कारण मिनेस 11 जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. साईस्फोर खारबाव संघ कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 9 आणि एक महत्वपूर्ण सफलता करेशने आपल्या संघाला मिळवून दिली. हेमंत पाटीलला बाद केलं आणि आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय क्रिश नाईक, ज्याला आज खरं तर बॅटिंगला फारशी संधी मिळाली नाही. एक युवा आहे, यंगस्टर आहे क्रिश नाईक. आज भिवंडी तालुक्यातील कित्येक संघ आपण अशा प्रकारे पाहतोय की ते जवळपास युवा संघाने खेळाडू दिसतात खेळताना. 3 ते 4 खेळाडू तरी युवा दिसतात खेळताना. अंडर 19. क्रिश नाईक राईट आर्म, याला फटका खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून, मात्र चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 1 बाद 10.
क्रिश राईट आर्म दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल होणार नाहीये कारण शॉर्ट स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची अमितला. धावसंख्या झाल्या 11 11. एक मात्र आहे की किमान प्रत्येक षटकामध्ये एक किंवा दोन मोठे फटके खेळावे लागतील एच डी केवणी संघाला जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खूप चांगला चेंडू होता, अगदी डिफेन्स केला, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी षटकामध्ये. आणि जर भातवड संघाला मॅच जिंकायची असेल तर अशाच प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे, किफायती गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. क्रिश राईट आर्म हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच वळतात आमच्याकडे आणि इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते, अवंतर धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. क्रिश आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. क्रिश याला मात्र ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या सीमेत क्षेत्ररक्षक तैनात आहे. पूर्वानुमानानुसार एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलेला आहे, त्यामुळे एक पेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये. साईस्पोर्ट खारबाव संघ कॅप्टन कृपया आपण टॉस साठी यायचंय कारण मिनेस 11 जय बजरंग कारविली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. खराब चेंडू आहे, त्या चेंडू सुद्धा फलंदाज बाद होतोय. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला त्याचा प्रत्यय या ठिकाणी पाहू शकता आपण. इतका खराब चेंडू होता की क्षणभर प्रेक्षकांच्या नव्हे तर सगळ्यांच्या नजरा स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग कडे बघायला मिळाल्या, पण मात्र चेंडू यष्टीवर आदळला आणि मात्र फलंदाज अमित पाटील बाद झाला. दुसरा फलंदाज बाद होतोय, धावसंख्या मात्र आहे 13. काय गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय आपण. क्रिश नाईक म्हणून यंगस्टर तुमच्या संघामध्ये का असावेत, यंगस्टरचा तुम्ही समावेश केला. प्रत्येक संघ जो आहे ना, प्रत्येक संघामध्ये यंगस्टर नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत, कारण ते खेळताना एकतर असतं की त्यांना अनुभवी खेळण्याचा फायदा मिळतो. आपण पाहतोय भातवड बीच संघामध्ये करेशकडे खूप अनुभव आहे, बाळा तरेकडे खूप अनुभव आहे आणि नेहमीच सातत्याने काही टिप्स ते संघातील खेळाडूंना देत असतात. तसं केवणी संघाचं आहे, केवणी संघामध्ये कसं हेमंत कडे खूप अनुभव आहे, त्याचा फायदा तो आपल्या यंगस्टरना देत असतो. क्रिश नाईक खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये खूप चांगलं प्रभावित केलेलं आहे. आता मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे भावेश किम्यान. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे, अपील केलं गेलं होतं मात्र अपील पंच फेटाळून लावतायत. त्याने षटक समाप्त झाले. या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे, फक्त 4 धावा दिलेल्या आहेत क्रिश नाईकने आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. सुरुवातीला बघितलं आपण हेमंत बाद झाला आणि त्यानंतर अमित बाद झाला. आता मात्र खेळपट्टीवर मधल्या फळीतील भावेश, ज्याच्याकडनं खरं तर नेहमीच खूप अपेक्षा असतात, परंतु केवळ तुमच्याकडनं अपेक्षा असून चालत नाहीये, तुमचं नाव मोठं असून चालत नाहीये. धावसंख्या झालेली आहे 13 धावा 13. टार्गेट इज 56. 56 धावांचं लक्ष आहे. छप्पन्न धावांचं लक्ष आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली 13. म्हणजे आता मात्र 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 43.
फक्त डायरेक्ट टॉस करून घ्या, कॅमेरा नाही फिरवणार. मॅच चालू राहील इथे. तुमचे बॉल असेल. कडू कडू पॉईंट. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या डीप मिडिक रिजन मध्ये या प्रोटेक्शन पाहायला मिळते. पूर्णपणे पिछाडीवर सध्या आपण पाहतोय संघ एच डी केवणी दिवे संघ. मध्ये इथून ते गेअर चेंज करू शकतात. धुमाल हे षटक संपल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. हे षटक संपल्यानंतर येस, अमोल तरी बॉलिंग ट्रॅकवर. इथे या चांगला चेंडू पाहायला मिळतो. या फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी या गुडघा वाकवला होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज. बहादूर 20 संघाने लक्ष दिलेलं आहे ते आपण पाहतो. या 56 धावांचा इथे फ्लिक केलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज होणार. दुसरी साडी देखील प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालेला नाही. धावसंख्या सिंगल वाढते. एच डी केवणी दिव्य संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. तिसरं षटक मार्गस्थ आहे अमोल तरी तिसरे षटक चालताना आपण पाहतोय. यानंतर आपण टॉस कडे बोलणार. नेक्स्ट मॅच बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारवा विपक्षी कारिवली या दोन संघामध्ये. प्लॅन मेस हा चेंडू देखील चांगला. अमोल तरे यांनी या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेल्या फलंदाजांना आपण पाहतोय. या मोठे फटका केल्याची मुभा दिलेली नाही, अगदी डोकं वर काढू दिलेलं नाही, मोठ्या ब्रॅकचा वापर करण्याची संधी दिलेली नाही ते फलंदाजांना. फ्लॅटेड डिलिव्हरी इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चिन्हतो. या गली रिजन मधून थर्ड रिजनकडे एक पाचचा इशारा येतोय पंचांकडून. या आव्हान तजुर्बाने धाव आणि या धावसंख्या सिंगलने या 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू आणि यानंतर आपण लगेच नाणेफेक कक्षाकडे बोलणार आहोत. इथे मात्र बेस्ट टाइम फाटका चेंडू हवेमध्ये, उंची जास्ती लांबी कमी, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, डाऊन द बॉल, विकेटचा पतन, फलंदाज बाद. अशा प्रकारे 3 षटकाची देखील समाप्ती एच डी केवणी दिवे संघाची धावसंख्या स्कोअरवर पाहायला मिळते. 3 षटकाची समाप्तीनंतर धाव प्लेकर 16 धावा. आणि बोलू आपण टॉस कडे. बॅक टू टॉस बॉक्स डॉक्टर मोरेश्वर गौरी सर. खूप खूप धन्यवाद सत्यवंत तरी. आपण याचा आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉईनची माहिती असेल, कॉईनची एक बाजू जी आहे, कारण आपण पाहतोय जिल्हा परिषद आणि दुसरी बाजू आहे A1 जोडी. जिल्हा परिषद म्हणणं आहे आणि मात्र A1 जोडी आलेला आहे. आपण जास्त ओपनिंग घेणार नाही कारण मॅच सुरू आहे. मिनेश 11 जे प्रेसिडेंट कारिवली बी संघाचे यंगस्टर कॅप्टन आहे, टॉस जिंकलेला आहे. पहिला फक्त एक प्रश्न विचारणार आहे की कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे. नाणेफेक जिंकलेले, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच केली असते आम्ही. थोडंसं मनाच्या विरोधात झालेला आहे. आज कंप्लीट टीम आहे की कोणाची उणीव असणार आहे? इट्स कम्प्लीट टीम ॲज. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जाऊया पण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण मॅच सुरू होणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. ओ टू कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. धन्यवाद गवळी सर. इथे बॉल बॅकडॉ आपण पाहतोय स्ट्रेटरचा फटका. धावण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र अखेर आपण पाहतोय आपली पावले मागे या खेचलेली आहेत फलंदाजाने. 56 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो एच डी केवणे दिवस संघ आतापर्यंत धावप्लेवर धावा जोडलेल्या त्या 16 आणि इथून 40 धावांची अजून आवश्यकता आहे. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच म्हटलं तर वागणार ठरणार नाही. चांगला झेल तिथे पकडला जातोय.
प्रशांत गांगुडे या डाऊन द बॉल पाहायला मिळाला होता. चांगला झेल त्याने पकडलेला आहे आणि आणखीन एक फलंदाज एच डी केवणे देव संघाचा बाद होताना. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय एच डी केवणे देव संघाकडून राज मडवे. स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तब्बल इथून आपण जर विचार केला तर अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे आणि केवळ इथून 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडूने 39 धावांची आवश्यकता. लक्ष अवघड बंधन आपण बघतोय एच डी या केवणी संघासाठी. चाळीस धावांची इथून अजून आवश्यकता आहे. इथे 20 मध्ये हा फटका केलेला आहे. मात्र चांगली शतरक्षण पाहायला मिळते कॉकर रिझन मध्ये. अगदी मिड विकेट आणि या लॉंगनच्या मध्ये भूषण म्हात्रेच्या माध्यमातून चांगले शतरक्षण पाहायला मिळालं. मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. या 2 धावेने एच डी केवणी संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. इथे समोर खेळल्या चेंडूला मात्र लॉंग ऑन रिझर्व मध्ये सज्ज असताना बाला तरे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एच डी केवणी या संघ आपण बघतो 56 लक्षाचा पाठलाग करताना. 7 चेंडू आणि 37 धावा. इक्वेशन आता अवघड बनताना एच डी केवणी संघासाठी. इथे मात्र आडव्या बॅटने हा फटका खेळलेला आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय सीमा बारला. 6 धावांसाठी षटकार. सहा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. चालू क्रिकेटचा विचार केला तर पप्प्या खारेक यांनी हा कारनामा 2 वेळा केलेला आहे. एकदा त्याने 30 धावा देखील कामतकर संघाविरुद्ध कुठून काढल्या होत्या आणि 33 धावांची आवश्यकता असताना शिलोमध्ये वर्ल्ड संघाविरुद्ध त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकून तो सामना कार्य संघाला जिंकून दिला होता. ज्या संघाला आपण पुढील सामन्यामध्ये ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये इथून 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तीस धावांची आवश्यकता आहे. प्लॅन मिस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पूर्णपणे पकड आता मजबूत इथे आपण पाहतो बादवड बीज संघाच्या सामन्यावर. कारण इक्वेशन आता उघड बनताना एच डी केवणी संघासाठी 4 चेंडूंनी तब्बल 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट आहे आपण मध्ये औपचारिकता शेष राहिलेल्या 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. यावेळी खेचून मारलेला आहे. मध्ये शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल
आणि आणखीन एक फलंदाज झेलबाद रूपाने बाद होताना. समाज सलामत दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 30 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. लॉर्डफोर्ड चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिझन मध्ये या प्रशांत गांगोडे या तिथे सज्ज आहे, ज्याने 2 झेल ऑलफील्ड मध्ये पकडलेले आहेत आणि या केवळ एका चेंडूने दूर आता मात्र भादोड बेस संघ विजयापासून. पलटी शॉट, फटका चांगला आहे. चेंडू सीमाशा बाहेर जातोय, मात्र एच डी केवणी संघ देखील या स्पर्धेच्या बाहेर. हार्डलक एच डी केवणी आणि अभिनंदन भादवड बी. ज्यांनी वैयक्तिक 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि या खास करून ऑलफील्ड मध्ये त्याने 2 झेल देखील पकडलेले आहेत. तो प्रशांत गांगुली ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. प्रशांत गांगुली इज द मॅन ऑफ द मॅच. प्रशांत गांगुडे इज द मॅन ऑफ द मॅच आणि प्रशांत गांगुडे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक व्यापीवरून दिलं जाईल. सत्यवंत तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत. हे आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, आकर्षक ट्रॉफी दिली जाते. तर बोलूया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल एक बिग मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. एका बाजूला आपण बघूया साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला दिनेश पाटील फॅम टीम मिनेशिलन जयबजरंग कारेवली. मिनेशिलन कारेवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इथे मात्र आपण पाहतो या फलंदाजी करण्यासाठी या आमंत्रण दिलेलं आहे ते साईस खारबाव संघाला.
क्षेत्ररक्षण सजवलं जाते. आपण बघतो मिनेशेलन जयबजरंग कारिवली या संघाकडून. मिनेशेलन जयबजरंग कारिवली या काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये देखील खूप उशिरा रात्री खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. शेवटच्या सामन्यापर्यंत या संघाने या मजल मारली होती आणि तो संघ आता मात्र या स्पर्धेमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. नक्कीच आता याचं प्रात्यक्षिक काल देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपण जर काल बघितलेलं पिंपळाच्या मैदानावर एक चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना पिंपळ या संघाविरुद्ध एका चेंडूवर 4 धावा पळून पूर्ण केल्या होत्या आणि तो विक्रम ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळाला होता की एखाद्या फलंदाजाने 4 धावा त्या देखील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पळून पूर्ण केला होता. चेंडू जवळच होता मात्र तरीही देखील 4 धावा त्या पूर्ण केल्या होत्या आणि तो ऐतिहासिक विजय सारंग संघाने नोंदवला होता आणि त्यानंतर सारंग संघाने त्या चषकावर देखील नाव कोरलं होतं. आणि त्या अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर श्रीगणेश भरोडे संघाला रोहन तरे 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना त्या धावा देखील प्रतिस्पर्धी संघाने डिफेंड केल्या होत्या. तो सामना पिंपळी संघाने जिंकला होता आणि श्रीगणेश भरोडे संघ आपण हृदयी ठरला होता कारण 6 चेंडूमध्ये त्यांना 2 धावा पूर्ण करता आल्या नव्हत्या. म्हणजे क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणी काही घडू शकतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. साईज कारभार संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. साईज कारभार संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो आणि या संघाचा देखील ग्रामीण क्रिकेटचा एक महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. कालवार या मैदानावर 6 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पाहायला विसरू नका. 2 दिवसीय स्पर्धा साई स्पोर्ट्स खारबा आयोजित त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहणार आहोत. कालचा दिवस यशस्वी राहणार संघाच्या नावे राहिला होता. कालचा दिवस राहणार संघाने गाजवला होता. ज्या संघाने या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले पहिला संघ आपण पाहतो या अंतिम फेरीमध्ये धडक मारणारा यशस्वी राहणार. महेंद्र पाटील फॅम टीम साईस खारबाव संघाने आपली सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आपण सामना पाहणार आहोत महेंद्र पाटील फॅम टीम साईस खारबाव विपक्ष दिनेश पाटील फॅम टीम मिनेश 11 जयप्रसन्न